ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप. सुमारे 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील साधुगिरी आणि भोंदूगिरीवरती परखड विचार करणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या भूमीतच आज विज्ञानवादाच्या 21व्या शतकामध्ये अनेक साधूंचा काही केल्या लोकांना फसवण्याचा प्रकार थांबत नाही. मागील महिनाभरामध्ये नाशिक येथील अशोक खरात बाबा, त्यानंतर करमाळा तालुक्यातील घोटी येथील मनोहर बाबा आणि त्यानंतर आता माढा तालुक्यातील आडेगाव येथील नाना विरकर बाबा या महाराजांनी महाराष्ट्रामध्ये लोकांची फसवणूक करत आर्थिक गुन्हेगारी करून महाराष्ट्राचा छळवाद मांडला आहे. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला कुठंतरी अलीकडच्या कालावधीमध्ये काही विशिष्ट लोकांच्याकडून बदनाम केलं जातंय की काय अशी शंका महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निर्माण झाली आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये जी भोंदूगिरी, साधुगिरी आणि फसवणुकीचे प्रकार वरचेवर घडताना दिसत आहेत, त्या मागचा इतिहास बघितला तर बहुतेक ठिकाणी राजकारणी लोकांच्याकडूनच या बाबांना आश्रय देऊन मोठं केल्याचा प्रकार आपल्याला घडताना दिसत आहे. अर्थातच लोकप्रतिनिधी, मोठे राजकारणी, ज्याला समाजामध्ये विशिष्ट वर्गातून मोठा मान असतो, असेच लोक एखाद्या बाबा आणि साधूच्या चरणावरती लीन झाले तर सामान्य जनतेच्या मनामध्ये देखील त्या बाबाबद्दल आदराचं स्थान निर्माण होतं आणि सामान्य माणूस देखील बाबाकडे झुकायला लागतो. असाच प्रकार माढा तालुक्यातील आडेगाव या ठिकाणी झाला आहे. माढा तालुक्यातील आडेगाव येथील नाना विरकर आणि त्याचा बंधू विकास विरकर हे दोघे जण शेतकरी कुटुंबातील तरुण. जगायच्या साधनापुढं त्यांनी लोकातील अंधश्रद्धेचं प्रमाण ओळखलं आणि आपली बाबागिरी सुरू केली. अर्थातच ही बाबागिरी सुरू करत असताना सुरुवातीला काही राजकारणी लोकांचा त्यांनी आसरा घेतला. निवडणुकीमध्ये तुम्हाला विजय मिळवून देतो, विजयाची गणितं सोपी करून देतो, त्यासाठी काही विधी करावा लागल असं सांगत राजकारणी लोकांना जवळ घेतलं आणि त्याचा परिणाम या लोकांच्या खूप मोठ्या गवगव्यात झाला. राजकीय लोकांनीच अर्थात ही प्रसिद्धी केली. महाराष्ट्रामध्ये नाशिकचा अशोक खरात असेल किंवा करमाळ्याचा मनोहर मामा असेल, या लोकांना मोठं करण्यामध्ये देखील राजकारण्यांचाच सहभाग असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अर्थातच महाराष्ट्र शासनानं आणि भारत देशातील लोकांनी अंधश्रद्धेचा कायदा केला असला तरी त्याला सविस्तर बगल देत हे लोक अशा भोंदूबाबांचा आश्रय घेऊन आपलं राजकारण करण्याचं, पुनर्वसन करण्याचं नेहमी प्रयत्न करतात आणि त्याचाच परिणाम म्हणून सामान्य माणसाला अशा लोकांना बळी पडावं लागतं. तोच प्रकार माढा तालुक्यातील आडेगाव येथील नाना विरकर यांच्या बाबतीमध्ये घडला आहे. घरातील पितृदोष काढून देतो, तुला काही थोडा खर्च करावा लागेल असे सांगत सिमेंटचे कसव माती मारून त्याने एका भक्ताकडून 21,000 रुपयांची देणगी उकळली. अर्थातच पुन्हा महाबळेश्वर, नाशिक, पुणे, पंढरपूर अशा ठिकाणी जाऊन पितृदोषाचा विधी करावा लागेल असे सांगत वरचेवर त्याच्याकडून पैशाची मागणी केली आणि अखेर असह्य होऊन या माणसानं टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि या दोघा बंधूंना पोलिसांनी जेरबंद केला आहे. कायद्याच्या कचाट्यातून हे निश्चितपणाने सुटणार नाहीत. हे कायद्याच्या बाबतीमध्ये झालं, पण सामान्य माणसामध्ये अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये गेली अनेक दिवस सरकार प्रयत्न करून देखील या लोकांच्या वरती त्याचा कुठलाच कसा परिणाम होत नाही. अर्थातच मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊन एखादा भक्त पोलीस ठाण्याशी संपर्क साधतोय त्यावेळेला अशा लोकांचा पर्दाफाश होतोय, पण गुपचूप बसून अब्रूला भिवून किंवा बाबाच्या दबावाला भिवून लाखो रुपयांचा खर्च करत घरात बसून राहणारे अनेक भाविक देखील अशा महाराजांच्या गळाला लागलेले असतात. ते पोलिसांच्या समोर जाऊन आपली अब्रू चव्हाट्यावर आणण्यास तयार नसतात. अशा लोकांचं काय असा प्रश्न आता लोकांच्या समोर उभा राहायला लागलाय. अर्थातच गावागावातील ही भोंदूगिरी नष्ट करण्यासाठी प्रशासनानं आता कडक पावलं उचलण्याची गरज आहे. पुरोगामी महाराष्ट्राला वेळीच सावरण्यासाठी आणि अंधश्रद्धेच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आता प्रशासनातील अधिकारी आणि राजकारणातील पदाधिकारी या बाबतीत नेमकी कोणती भूमिका घेणार
कारण गाव पातळीवरती देखील असे अनेक भोंदू बाबा छोट्या छोट्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत आणि पुन्हा त्यांचाच बागुलबुवा केला जातो आणि मोठ्या स्वरूपामध्ये अशाच लोकांच्याकडून फसवणूक केली जाते. अर्थातच काही पांढरपेसा वर्ग आणि राजकारणातील सक्रिय लोकच अशा लोकांना पाठिंबा देतात. तो थांबला नाही तर अशा लोकांची वळवळ वरचेवर वाढत जाईल आणि महाराष्ट्राला ही मोठी कीड ठरेल. अशा प्रकारची भावना आता सामान्य जनतेतून व्यक्त होताना दिसत आहे. अर्थातच याविषयी प्रशासनानं कायदे जरी केले असले तरी त्याची यशस्वी अंमलबजावणी केल्याशिवाय हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये थांबणार नाही, हे मात्र त्रिवार सत्य आहे.